कळत नव्हतं तेव्हा तर आम्ही सगळ्याच जण म्हशीसारखे होतो. म्हणूनच जुन्या लोकांनी ही म्हण म्हणलेली आहे. पण हे काळं अक्षर आम्हाला कळू दिलं, आम्हाला ते समजलं, आम्हाला उमजलं. आम्ही अशा काव्यातून आमच्या लेखणीतून उतरवायला सुरुवात केली. ती काय आत्ताची नाही आहे. परंपरेने चालत आलेल्या महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयामधून लोककले ज्या प्रस्तुतीने तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवलं जातं, त्या अज्ञान लोकांच्यापर्यंत ही अक्षर पोचवायचं काम सुद्धा या लोककलेतून केलेलं आहे. मग शृंगार रसातली लावणी असो, वीर रसातले पोवाडे असो, भक्ती रसातील भक्तिरंगातील भारूड असो, जागर आहे, गोंधळ आहे, पोतराज आहे, वाघ्या मुरळी आहे, अनेक लोककलांनी नटलेला हा महाराष्ट्र. आणि त्या लोककलांच्या उद्दिष्ट एकच आहे, समाजाचं जागरण आणि समाजाला जागृत करणं. तर चला वळूया भारुडाकडं. भारूड म्हणजे गंमत नाही, भारूड म्हणजे करमणूक नाही, भारूड म्हणजे मनोरंजन नाही, भारूड म्हणजे काहीतरी सोंग नाही. भारूड म्हणजे बहुरूढीचं दर्शन आहे. बहुसमाजातून अनेक परंपरा, समाज नुसता समाज नाही, जातीपातीतून, त्यांच्या व्यवसायातून काही परंपरा ज्या आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या लोककलेमध्ये रुजवण्याचं काम भावावरती आरूढ असणाऱ्या या भारुडातून सकल संतांच्या गाथ्यामध्ये आम्हाला त्यांच्या अक्षरातून कळतं. आणि म्हणून या संतांची अक्षरं टाळ आणि भजन करायला आणि मंदिरात जायला, तीर्थक्षेत्राला जायला सांगितलेलं नाही. आमच्या संतांनी स्वतःचं जीवन कसं जगावं, स्वतःचा संसार कसा असावा आणि आपला प्रपंच सांभाळता सांभाळता परमार्थ कसा करावा. मग परमार्थाची व्याख्या त्यांनी दगड पुजायला नाही सांगितली. परमार्थाची व्याख्या सांगितली आत्म्याची सेवा. परम आत्मा म्हणजे परमात्मा आहे आणि परमार्थ म्हणजे परका आणि मी दोघांना लागणारी सगळी व्यवस्था एकसारखीच आहे, तो परमार्थ आहे. आणि म्हणून परमार्थाची व्याख्या इतकी सोपी आणि परमात्म्याची व्याख्या जाणून घेण्यासाठी आत्मपरीक्षणातून आपण ती ओळखली पाहिजे. मला 12 वाजता भूक लागते तर माझ्या शेजारी बसलेल्याला पण 12च वाजता भूक लागते, ही जाणीव जिथं आहे ते संत आम्हाला करून देतात. आणि म्हणून त्या संतांच्या या अक्षरातून, या वाणीतून श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून आजच्या मी भारूड सेवेला प्रारंभ करते. तर आपण वळूया. आत्ताच गणपती बाप्पा आणि तो जरी नुसता आपण विसर्जित केला तरी आधी बंधू गणराया आणि गणेशाची वंदना नाही केली तर आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच कामाचा शुभारंभ होत नाही. तर एकदा पुन्हा गणपती बाप्पा तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझा नमो नमो ओंकार. स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपादना तोडिया बंधना. माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझा
तुझा नमो नमो ओंकार अहो सद्गुरु राया माझा आनंद सागरू आणि त्रैलोक्य आधारू गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी अहो रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद हो तुझा नमो नमो तुझा नमो नमो तुझा नमो नमो ओंकार एका जनार्दनी गुरु परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदा मुखी एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदा मुखी हो तुझा नमो नमो तुझा नमो नमो तुझा नमो नमो ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून ज्या विषयाची वाटचाल आहे ती वाट आहे आमच्या जीवनाचे पहाट. आमच्या जीवनाची सकाळ केव्हा होते? सूर्य उगवला तेव्हा नाही, पण सूर्याचा प्रकाश आमच्या अंगणामध्ये आलाय याची जाणीव आम्हाला जेव्हा होते ते आहे ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजेच आमच्या जीवनाची सकाळ आहे. पण हे ज्ञान आम्हाला कशातून मिळतं? बाबांनो, आम्हाला आमची भाषा आणि आमची अक्षर कळत नाहीत. पण महाराष्ट्रातला एक समाज असा आहे, त्याला पिंगळा जोशी म्हणतात. पिंगळा पक्षी तरी माहीत आहेत का मुलांना तुम्हाला? पिंगळा पक्षी माहीत आहे? तेव्हा तुम्ही डोळे उघडत नाही. हा पक्षी पाहायचा असेल तर रात्रीच्या 2 नंतरचा प्रहर, रात के 2 बजे के बाद इस पक्षी को हम देख सकते हैं. हमारे लाइट के तार पर, घर के कौलारू, हमारी दीवारों पे ये पक्षी जब बैठते हैं तो एक अकेले नहीं बैठते, 2 बैठते हैं और 2 पंछी आपस में बातें करते रहते हैं. तर हा पिंगळा पक्षी एकमेकाशी बोलत असतात आणि त्याची भाषा जाणणारा, पक्षी पकडण्याचं काम करणारा हा पिंगळा जोशी पहाटे पहाटे गावामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या गावातल्या पाटलाच्या घरातली बायको कधी मरणार आहे, गावात खालच्या आळीला आग कधी लागणार आहे, आमच्याकडं किल्लारीचा भूकंप कधी होणार आहे, कोरोना कधी येणार आहे. आपल्याकडं आता शास्त्रज्ञ सांगतात ना पाऊस पडेल, तसं पूर्वी हा पिंगळा जोशी गावाचं भविष्य सांगत होता. त्या पिंगळ्यांच्या पक्ष्यांची भाषा ऐकून त्याला या गावात काय घडणार आहे कळत होतं.
त्याची जाणीव माझ्या संत एकनाथ महाराजांनी इतक्या सुंदर अक्षरामधून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. नाथ महाराज म्हणतात, मी साधा जोशी नाही, मी पिंगळा जोशी आहे, पण मी पंढरीवरून आलोय आणि मी त्या पांडुरंगाचा जोशी आहे. मी तुमच्या गावाचं भविष्य सांगतोय, पण तुम्हाला गावच कळला नाही तर तुम्ही भविष्य कुणाचं म्हणून ओळखणार. कारण हा जोशी तुम्हाला जाणीव करून देतोय, या 3.5 हाताच्या नगरात काय घडणार आहे या गावाचं भविष्य सांगायला आलेला आहे तो. बाबांनो, 10 घरं एके ठिकाणी आली तर त्याला वस्ती म्हटलं जातं. मग 50 घरं झाली की त्याला हाऊसिंग सोसायटी, नगर म्हणलं जातं. अशी नगरं 10-12 एका ठिकाणी येतात तेव्हा एक शहर बसलं जातं. आणि अशी 10-12 शहरं एकत्र येतात तेव्हा तालुका होतो. असे 10-12 तालुके एकत्र येतात तेव्हा आमचा राष्ट्र होतो. आणि 10-12 राष्ट्र एकत्र येतात तेव्हा भारत देशासारखा आमचा 75 वर्ष ओलांडून गेलेला स्वतंत्र देश होतो. आणि त्या भारतामधल्या अनेक भाषांची ही अक्षरं एकत्र करण्याचं काम खेतान फाउंडेशन करतंय. आणि म्हणून प्रभा खेतान, ज्यांची ही प्रभास आणि प्रभात होते ती त्या अक्षरांनीच होते हे त्यांनी जाणलं. आणि इसीलिए आपने प्रभा सुप्रभा, तो इस सुप्रभा खेतान फाउंडेशन की तरफ से, मैं राजस्थानी हूँ, घर में मारवाड़ी भाषा है, लेकिन मैं जन्म लिया है पंढरपुर में, तो मैंने मराठी साहित्य का कुछ अध्ययन किया. और अभी 74 एंड में 15/10/23 को मुझे 75वां उम्र होगी. तो आपण कोणीच पाहिलं नाही की आपलं भविष्य कोणीकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं भविष्य माझ्या नाथ महाराजांनी प्रत्येकाच्या देहाचं सांगितलेलं आहे. म्हणून मी आलो, अहो मी आलो, आणि मी आलो रायाचा जोशी गोरा, ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी गोरा, ऐका दादानो. हे ऐका दादानो, गोरा ऐका दादानो, अहो येथून पुढे बरे होईल. कुणाचं कुणाचं? आमचं सगळ्यांचं बरं व्हावं असं वाटतं की नाही आपल्याला. पण हा जोशी पंचांग बघत नाही, हा जोशी तुमचा हात बघत नाही, हा जोशी तुमचा चेहरा बघतोय. जे सतत मरगळलेलं आहे त्याचं कधीच बरं होणार नाही. जो प्रसन्न आहे, आणि प्रसन्नता ही कधी निर्माण होते माहित आहे? भक्तीचा पाया असतोय. प्रेम, आदर, श्रद्धा, भाव हे 4 पाया आपल्या खुर्चीचे आहेत. आणि त्याच्या वरती विराजमान होते ती भक्ती आहे बाबांनो. ह्या प्रेमाशिवाय भक्ती नाही, आदरशिवाय भक्ती नाही, श्रद्धेशिवाय भक्ती नाही. आणि बाबांनो, जिथं आम्हाला झुकायचंय, जिथं आमचं मस्तक टेकायचंय, ते भक्तीशिवाय आपण तिथं टेकू शकत नाही. म्हणून तुमचं इथनं पुढं बरं होणार आहे, खूप बरं होणार आहे. पण कधी? येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे 2 वाढेल.
आणि फेरा 84चा चुकेल धन मोकाशी की हो नाना. धन गोळा करायचं म्हणजे कोणतं कळायचं? आहो धन तुम्ही बँकेत लॉकर मध्ये पैसे टाकले, दागिने टाकले, ते तुमच्या उरावर मेल्यानंतर बांधणार आहे का कोणी? वेड्यांना तुमच्या बरोबर फक्त एकच जाणार आहे, ते तुम्ही केलेलं चांगलं कर्म, ते तुमचं नाव. आज प्रभा खेतान हे नाव का आहे? हे असे कार्यक्रम ज्यांना करावेसे वाटतात त्यांनी घालून दिलेला पाया प्लिंथ, ही प्लिंथ पक्की आहे, म्हणून आपल्याला या अशा पद्धतीचे कार्यक्रम. आमच्या महाराष्ट्रातली अक्षरं महाराष्ट्रात कळली पाहिजे. हा किती मोठा उत्साह आणि किती लॉंग लाईफ धोरण आहे त्यांचं. खरंच आहे, आपल्यातलीच मुलं, आपल्यातलीच माणसं आपलीच भाषा विसरून गेले आणि परप्रांतीय भाषेला मला थोडंसं बोलावंसं वाटतं. मराठीची बाराखडी तुम्ही एकदा निवांत घरात बसून बोला, निवांत मस्त मांडी घाला, ध्यान मुद्रेमध्ये बसा आणि क ख ग घ मुळाक्षर बोला. तुम्हाला कुठं कुठं ताण पडेल हे त्याचं परीक्षण तुम्ही करा. आणि तेच ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ याच्या खाली सुद्धा जात नाही. आमचे अष्टचक्र जागृत करणारी आमची भाषा मराठी भाषा आहे, मूळाक्षर आहेत हे. आणि म्हणून ही अक्षर आमच्या ऋषी मुनींनी योग साधनेतून उच्चारातून काढलेली आहे. ब्रह्मांच्या उच्चारातून ओम हा शब्द आहे, विष्णूच्या उच्चारातून ओम हा शब्द आहे. आणि बाबांनो, ओम हा विष्णू परमेश्वराच्या बेंबीतून निघालेल्या ब्रह्मस्त्रासपर्यंत सरस्वतीला अधीन करणाऱ्या माझ्या ब्रह्माचा हा अक्षरांचा परिचय आपल्या नव्या पिढीला झाला पाहिजे. ये फाउंडेशनने काम केलेलं आहे. ये आपने बहुत बढ़िया काम किया है कि आपने हमारे ही महाराष्ट्र की, हमारी मराठी अक्षरों की पहचान ये नए पीढ़ी को आपने करवा दी. बहुत बहुत धन्यवाद है हमारी तरफ से. तर येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोंद वाढेल, फेरा 84चा चुकेल, धन मोकाशी की हो नाना. पण बाबांनो, तुमच्या भविष्यामध्ये आणखीन काय काय आहे माहित आहे का? काय सांगा की राव, अहो तुमचा हात बघितला नाही, तुमचं तोंड बघितलं नाही. सांगा, हे बघा जोशी भाऊ, आमचा हात बघा, सांगा आमच्या नशिबात का. अहो हे तर सांगून काय उपयोग आहे? कारण मनाजी पाटील देहगावचा, अहो मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नियमाचा, पाडील फशी की हो नाना. ज्याने नियम उल्लंघन केले, आमच्या देहासाठी काही नियम आहेत. आहार कसा असावा, विहार कसा असावा, आचरण कसं असावं, आमच्याबद्दलचे विचार कसे असावेत, ह्याला आमच्या अक्षरांनी जोडून ठेवलेलं आहे बाबांनो. आणि म्हणून आहार, विहार, विचार आणि आचरण याच्यातून आपण क्रॉस करून जर गेलो तर घात आहे. आणि नुसता घात नाही तर बाबांनो, फाशी आहे आपल्या आपल्या हाताने. आणि म्हणून मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका त्याचा, कारण मन आम्हाला कुठं घेऊन जाईल? ढाब्यावर. मन कुठं घेऊन जाईल? डिसेंबर एंड, कुठं बारमध्ये, पार्टीला. आणि मग आमचं मन हळूहळू हळूहळू हळू आमच्या नियमाला क्रॉस करून आम्हाला व्यसनी करून टाकेल, आमच्या जीवाचा घात करेल. बाबांनो, मन फार चंचल आहे. आणि मग हे मन वासना बायको शेजारी, झगडा घाली अति दारुण, तिचे पायी नागवण घर बुडविशी की हो नाना. मन वासनेपर्यंत नेतं आणि वासना आमच्या शेजारी जेव्हा वास्तव्य करते तेव्हा आपलं घर कधी बुडवते. बाबांनो, एक घरामध्ये व्यसनी माणूस असेल तर
पूर्ण केलेली इस्टेट बर्बाद होऊन जाते, पूर्ण मिळवलेलं नाव बर्बाद होऊन जातं. म्हणून आम्हाला व्यसनापासून, वासनेपासून, बरं नुसतं व्यसन वासना फक्त व्यसनाची दारूचीच नाही, गुटख्याची नाही, त्याच्याही पलीकडं जाऊन बाबांनो आज वेगवेगळी नावं मला पण सांगणं इथं बरोबर वाटत नाही. अनेक विषयाच्या वासनेमध्ये आपली तरुण मंडळी अडकलेली आहे. त्याच्यापेक्षा काय, आमच्या महिलासुद्धा तिच्या अंगावरची साडी बघितली, मला तशीच पाहिजे. नवऱ्याचा पगार धान्य आणायला का नसे ना, पण मला या महिन्याच्या पगारात ती साडी आणायची म्हणजे आणायची. घर कोणाचं बर्बाद. बाबांनो, ही वासना आम्हाला काय काय करायला लावते. म्हणून वासना बायको शेजारी झगडा घालिया ती दारून, तिचे पायी नागवण घर बुडविशी की हो नाना. म्हणून मी आलो आणि मी आलो, अहो मी आलो रायाचा पण बाबांनो, तुम्ही नेमकं कशासाठी आला? हात दाखवायला आला? नाही कमला कंगाल जोशीला दक्षिणा द्यायला आलेत का? पण यांना खिसाच नाहीये. अहो यांनी खिशात हातच घातला नाही, इतके वेळ तिथं बसून आपलं भविष्य ऐकत होत्या. पण आम्ही मूळचेच कंगाल. अहो हीच तर प्रेम आहे, हीच तर भक्ती आहे, हीच तर श्रद्धा आहे. आणि बिनधास्तपणे तुम्ही आज एवढ्या मोठ्या आर्टिस्ट, ज्यांना आपण आपल्या मोठ्या आर्टिस्टसाठी आले, आपण सगळ्या घराघरात पोचलेलो आहोत. आणि त्या इथं किती मनमुक्त येऊन माझ्याबरोबर नाचल्या. हीच तर खरी दक्षिणा आमच्या पांडुरंगाला अपेक्षित आहे. आणि म्हणून पुढच्या महारिणामध्ये असाच प्रेमरंगाने नाचणारा माणूस कोण आहे, तो येईलच आपल्या समोर. पण बाबांनो, मूळचा मी कंगाल. मी कोण आहे? एका जनार्दनी कंगाल जोशी, एका जनार्दनी कंगाल जोशी, होरा सांगतो या संत सभेशी, जा शरण सद्गुरूची आणि फेराच केलं 84 की हो नाना. 84 लक्ष योनीची भ्रमंती चुकवण्यासाठी हा मानव देह एकदा मिळतो, एकदा. मनुष्य ये जन्म एक बार मिलता है, इसी को भगवान ने 4 बुद्धि दी है. पशु पक्षी जीव जंतु को 2 बुद्धि है, खाना कमाना, कहीं से भी ढूंढना, और उत्पत्ति. ये 2 चीजें हमारी पशु पक्षी को भगवान ने दी है, वही बुद्धि है उनकी. लेकिन आदमी के लिए 4 बुद्धि, 2 बुद्धि एक्स्ट्रा दे के रखी है. वो कौन सी बुद्धि है? जो कर्म करने हैं, वो कैसे करने हैं और किसी लिए करने हैं, और कौन सा कर्म करने से हमारे जीव का उद्धार होगा, ये बुद्धि भगवान ने हमें दी है. और उसी के साथ हमें कर्म करने के हाथ दिए, पाँव दिए हैं, मस्तिष्क दिया है, जो सोचने की शक्ति दी है, ये भगवान ने हमें एक्स्ट्रा दिया है. तो इसी जन्म में हम अपनी जीव का उद्धार करते हुए और भी लोगों के जीव का उद्धार करने की जो ताकत है हमारे में, वो ताकत आपने इस फाउंडेशन से पूरे भारत और हर प्रांत में पहुंचाने की कोशिश की है. यह आखर सीधे साधे नहीं है, इस अक्षरों में बहुत कुछ छुपा हुआ है. तो पहले से ही कंगाल है, हम कुछ लेके नहीं आए थे,
और साथ में लेके भी नहीं जाएंगे। इसीलिए एक नाथ जी बोलते हैं कि आदमी ऐसा है, कुछ लाया नहीं, कुछ लेके जाने वाला नहीं, लेकिन दे के जाने वाला है। तो आम्ही एका जनार्दनी हा कंगाल जोशी होरा सांगतो या संत सभेशी, जा शरण सद्गुरुशी, फेरा चुकेल 84 की हो नाना. आणि मी आलो, अहो मी आलो, आणि मी आलो रायाचा जोशी. तेव्हा जोशी सांगून गेला आपल्या जीवनाचं भविष्य. पण वासुदेव आम्हाला जाग करायला येतो. कारण पहाट संपली, सूर्यप्रकाशाची किरण आमच्या अंगणात येतात. अंधारी रात्र संपल्यानंतर, काळोख गेल्यानंतर, अज्ञान गेल्यानंतर ज्ञानाची अक्षरं आम्हाला उजेडाकडून येतात, प्रकाशाकडून येतात. आणि म्हणूनच हा प्रकाश अक्षराशिवाय कळत नाही. मला सांगा, उजेड घेऊन आलेला कोण आहे? ह्याचं नाव तरी आम्हाला कधी माहीत असायला पाहिजे. ते आम्हाला कोणी शिकवलं? बाळाला उठवताना आई म्हणते, उठ, सूर्य आलाय अंगणात, उठ, रवी किती प्रखरतेकडे गेलाय, अजून झोपलायस, उठ. आणि हे शब्द, ही अक्षरं आमच्या बालवयामध्ये आमच्या कानात पडतात. बाबांनो, ते ज्ञान आहे. आणि म्हणून आमच्या विश्वामध्ये पहिली गुरु कोण असेल तर ती आई आहे. आणि म्हणून ही आई आमची गुरु असल्यामुळे तिच्या मुखातून आणि गर्भसंस्कारातून आम्हाला मिळणारे जे संस्कार आहेत, आम्हाला मिळणारे जे शब्द आहेत, ते शब्द खरे अक्षर आहेत. आणि तीच अक्षराची परिभाषा आमच्याकडं माझ्या वासुदेवानं पुढं वळवली आहे. हा वासुदेव सकाळी सकाळी येतो, पण किती आनंद देऊन जातो माहिती आहे का तुम्हाला? हा वासुदेव नुसता येत नाही, तर बाबांनो, अंतर्स्वच्छता, बाह्य स्वच्छता. कारण तो येतो तेव्हा गावामध्ये माझ्या सुवासिनी भगिनी अंगण झाडत असतात, सडा टाकत असतात, रांगोळी काढत असतात. आजही उद्या 2 ऑक्टोबर दिवसासाठी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करायची, ती आपण सकाळी आपल्या अंगणामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या गावामध्ये आपण सगळ्यांनी खराटा हातात घेऊन एक दिवस झाडून होणार नाही. आमच्या महाराष्ट्राची अक्षरं आहेत. बाबांनो, सकाळी सकाळी हा वासुदेव येतो आम्हाला जागं करायला. आणि ती जागरणाची भाषा आहे बाबांनो, हरिरंगामध्ये नाचायचंय, प्रेमरंगामध्ये नाचायचंय. आणि म्हणून धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरावाते, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरावाते, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हा स्वतः वासुदेव तुम्हाला जाग करतोय कशासाठी? सुख दुःख दोन्ही जीवाचा आधार, सुख दुःख दोन्ही जीवाचा आधार.
आणि ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. बाबांनो, सुख दुःख दोन्ही समान आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आहेत, परंतु त्याच्यावर सुद्धा आपण कंट्रोल करून आनंदाचा हा कल्लोळ आपल्या जीवनामधला जितका लुटता येईल तो वासुदेव. त्यालाही प्रपंच आहे, त्यालाही संसार आहे, त्यांनी आपल्या काकेला झोळी घातलेली असते आणि तो आम्हाला सगळ्यांना भिक्षाच मागायला आलेला असतो. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं शंभूदेवाला, दान पावलं पांडुरंगाला, दान पावलं शंभूदेवाला, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं, दान पावलं, दान पावलं दादा, दान पावलं. हर 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 महादेव. तो विषयी आरक्त सदा रागे आप पर, विषयी विरक्त सदा रागे आप पर. आणि बाबांना संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. आमच्या पूर्वी घराच्या दांड्यावरती खांड्यावरती लिहिलेलं असायचं. ती अक्षरं माझ्या घरातल्या भगिनीला खूप आवडायची, कारण तशी वागणूक पूर्वी होती. संतुष्ट स्त्री ही घराची लक्ष्मी असते, हे खांडावर लिहिलेलं असायचं जुन्या घरांच्या. पण आज संतुष्ट स्त्रीच नाही, रक 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 वसवस वसवस्ती करते आणि कुत्र्यासारखा तो नवरा डबा कधी एकदा घेतो आणि कधी बाबांनो कामावर जातो. त्याला वाटतं घरातून कधी बाहेर जाऊ. संतुष्ट समाधान हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं धन आहे बाबांनो. आणि म्हणून विषयी विरक्त सदा राहे, त्याला विरक्तता ज्याच्यामध्ये आहे. मला त्याग, स्त्री ही त्यागाचं रूप आहे, महिला ही त्यागाचं रूप आहे आणि तिने सर्वस्वी काही ना काही देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही सुद्धा ते केलं तर आम्हाला दुःख होणार नाही. देत राहावं. मातृत्व आहे, आई आहे ती. बाबांनो, पत्नी असली तरी ती कोणत्या वेळेला आई असते? डबा भरताना ती आई असते, पोळ्या लाटताना ती आई असते. माझ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे तेव्हा तिच्यामध्ये आईचा भाव असतो. आणि म्हणून माझी स्त्री, माझी लक्ष्मी, माझ्या घरातली त्या अक्षराने इतकी सुंदर स्वतःला स्वाभिमानी समजत असते. त्या खांडावर लिहिलेल्या स्लोगन लिहिलेलं, पोस्टरमध्ये, घरातून पोस्टर लावा तुम्ही, संतुष्ट स्त्री ही घराची लक्ष्मी आहे. म्हणून ती लक्ष्मी संतुष्ट असून चालत नाही, तर तो विष्णू सुद्धा संतुष्ट असला पाहिजे. नाहीतर त्यांना यायचं झिंगत, ही कशी संतुष्ट राहणार आहे? आणि म्हणून आमच्यातल्या प्रापंचिक विषयांना किती सुंदर हळुवार माझ्या नाथांनी स्पर्श केलेला आहे. म्हणून जाणीव शहाणीव व ओजे सांडोनिया दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. हो, मला सगळं कळतं, मीच ग्रेट, मी शहाणा, हे चालत नाही. इगो माणसाला कुठं नेऊन डबऱ्यात खड्ड्यात घालेल कळणार नाही. म्हणून जाणीव फक्त मलाच आहे, दुसरे सगळे अज्ञानी आहेत. शहाणा फक्त मीच आहे, दुसऱ्याला काहीच कळत नाही. ही वृत्ती माणसाच्या मध्ये असलेला माणूस कुठंतरी कोपऱ्यातच टाकला जातो. बाबांनो, विद्वत्ता, शहाणपण नम्रतेने बाबांनो साधलं जातं. नम्रतेने सर्वस्वी सर्वांच्यापर्यंत आदरयुक्त पोचवलं जातं. खूप शिकलायत, पण नम्रता नसेल तर काय उपयोग आहे? आणि ही नम्रता म्हणजेच बाबांनो हा आनंद आहे. हा वासुदेव मला साधा आला नाही आहे. जाणीव शहाणीव व ओजे सांडूनिया दुरी, आणि आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. क्षणाचा बुडबुड आहे,
क्षणाचा बुडबुडा. मी किती वस्तीला आहे आपल्याला सांगा. जन्माची तारीख आम्हाला कळली नाही, त्या आईच्या गर्भात असलेल्या आईला सुद्धा. आता हा जन्म मूल घेणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही, डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही. जरी 10 दिवसाच्या पलीकडची तारीख दिली तरी 2 दिवस उलटले तरी आपण गेलो विचारायला तर ते डॉक्टर म्हणतात नाही होईल, आता 2 दिवस गेले, आणखी 2 दिवस, पण नक्की तारीख नाही. बाबांनो, तशी मरणाची सुद्धा, आमच्या संपुष्टाची सुद्धा तारीख कुठेही आम्हाला लिहून ठेवलेली नाही आणि आम्हाला कोणीच सांगू शकत नाही. असा कोणी ज्योतिषी, कोणागी असा वासुदेव आणि कुठलाही भविष्यवाला आमच्या मरणाची तारीख आम्हाला सांगू शकत नाही. म्हणून आम्ही वस्तीला आलेलो आहोत. किती वस्ती आमची. जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. तो धन्य जगी तो सदा हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. कोण धन्य होऊ शकतो? ज्याला ती जाणीव आहे की भगवंताने मला ज्या जन्मासाठी घातलंय, मला जे कर्म करण्यासाठी घातलंय, त्याची जाणीव मला असायला पाहिजे आहे. त्याचं शहाणपण मला त्याने दिलेलं आहे, ते कुठं वापरायचं हे कळलं पाहिजे आहे बाबांनो. आणि वस्तीला आलेला एक माणूस एक रात्रीसाठी येतो, तशा आमच्या आयुष्याच्या अनेक रात्री वस्तीकरासारख्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माझी वैदीन जेव्हा आमच्या महाराष्ट्रातली थोडी थोडी दुपार होते तेव्हा शिळीपाकी रात्रीची भाकरी मागण्यासाठी माझ्या नाथ महाराजांच्याच अक्षरातून ही वैदीनसुद्धा वारंवार भक्तीची भाकर मागण्यासाठी तुमच्याकडं तुमच्या आखर या प्रभा खेतान फाउंडेशनच्या व्यासपीठावरती ती भाकरी मागायला आलेली आहे. आता तुम्ही म्हणताल भाकरी म्हणजे काय? आम्हाला पंढरपुरात भाकरी मिळत नाही का? काय एकनाथ महाराजांसारख्यातच कुठलाही संत श्रीमंत नव्हते. नाथांची श्रीमंती खूप होती, पण मग नाथांना वैदीन आणि कारभार भाकर मागण्याची काय गरज होती? पण नाथांनी पाहिलं की दरवाजामध्ये ही वैदीन सकाळी सकाळी जेव्हा गावात येते तेव्हा हे काळं बेंद्र हो हसू नका, कारण हे काळं बेंद्र जरी असलं ना तरी जन्मल्याबरोबर 5 किलो वजन आहे. हे भिकारणीचं वैदिनीचं लेकरू आहे, ह्याचं जन्मल्याबरोबर 5 किलो वजन आहे. पण आमच्या नव्या पिढीची बाळंतपणं होतात आणि 2 किलो वजनाचं बाळ जन्मतं शिजर. कारण ही वैदीन 7 रंगाचं जेवण जेवते, 6 चवीचं कालवण खाते आणि रस्त्याने चालता चालता आपल्या बाळाला दूध स्वतःच पाजते. आमच्या नव्या पिढीचं गरोदरपण, आमच्या नव्या पिढीचे डोहाळे बाबांनो, वडापाव खाऊ, पाणीपुरी खाऊ, पिझ्झा बर्गर खाऊ आणि बाळाला बाटलीचं दूध देऊ. महिला सक्षमीकरणाचं सगळ्यात मूळ जर काही पाया असेल तर बाई सात्विक आहार, 7 रंगाचं जेवण और 6 कलर की हमारी रस सब्जी
ताईसाठी सांगते, 7 कलर का भोजन 6 टेस्ट रोज के नित्य आहार में हमारे पेट में जब जाएगी तो हमारा कल का ये भविष्य बहुत सुदृढ़ और उज्जवल होगा। और इसे माँ का दूध पिलाना जरूरी है, लेकिन हमने आया रख दी, बोतल का दूध पिलाते हैं, तो कल की ये पीढ़ी कैसे ताकतवर होगी, कैसे तंदुरुस्त होगी। ये महिला सक्षमीकरण का बहुत बड़ा काम हमारे संत एकनाथ जी के इन अक्षरों से समाज की नीचे तक पहुंचाने का काम किया। अनादि सिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, आणि हाती बोराटी धरली सेवयो, सुयागे बिबगे गजगे बाय, हे माझी राम्याची आई वाड ग माय, माझी किसण्याची आई वाड, तुला बुरगुंडा वैल। बुरगुंडा म्हणजे बाळ नाही, बुरगुंडा म्हणजे गुड्डा नाही, बुरगुंडा म्हणजे भावलं नाही, बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे, बुरगुंडा म्हणजे चरित्र आहे, बुरगुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे, आणि बुरगुंडा म्हणजे बाबांनो माहितीचा अधिकार आम्हाला एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये दिलेला आहे। माहिती पाहिजे कशाची? चौयुगाची कासे पोतडी, दशावतार केळी परवडी, सोहम शब्दे बोले चोखडी, आणि माझा शकुन सांगा आवडी गे। मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी, भक्ता लागी स्तंभ फोडुनी, आणि प्रल्हाद कुरकुला रक्षली सेवयो, आणि बय तुला ये बाई बाई तुला, हे माझी मच्छाई बय्यो मच्छाई बय्यो, मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी, भक्ता लागी स्तंभ फोडुनी, आणि प्रल्हाद कुरकुला रक्षली सेवयो। आता वामन परशुराम राम रूपिणी, हनुमंत कुरकुला सवे घेमुनी, आणि सीता कारणी लंका भुवनी गेली सेवयो। वाड ग माय वाड, सीताबाई काय शिळ पाके घट पिटले राड भाकर। सीताबाईसाठी जरा नवीन जमान्याचं गाणं म्हण की मग वाढते बघ। अगं नवीन जमान्याचं गाणं नको, आमच्या सीताबाईला अक्षराची ओळख कोणी करून दिली? बाबांनो, संत परंपरेने 550-600 वर्षापूर्वी लिहिलेली अक्षर, पण वाचायची कोणी? आणि म्हणून सावित्रीबाईंनी आमच्या सीताबाईसाठी शाळा काढली, आणि सावित्रीबाईंनी जर मुलींसाठी शाळा काढली नसती तर आज आमच्यासारख्या भगिनींना ही अक्षर कळली नसती। म्हणून सार दुःखाचं दिवस आता गेलं ग बाई, आणि सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई, आणि सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई, सार दुःखाचं दिवस आता गेलं ग बाई, आणि सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई, आणि सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई, सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग। अहो कुठली शाळा, कुठलं शिक्षण, नशिबी होती चाकरी, अन उघड्यावरती जगत होतो, नव्हती कुणाला नोकरी। पण आता माझी पोरगी, अहो माझी ताईबाई, आणि माझी लेकबाई कलेक्टर झाली ग बाई, आणि माझी ताई, आणि माझी मुर्मू, आणि माझी प्रतिभा राष्ट्रपती झाली ग बाई, आणि सावित्रीबाईंनी
सावित्रीबाईंनी म्हणून कौरव पांडव मिळून पंचारिले अर्जुन रती बैसविले आणि शकुन कुरकुला पाहुणी वयो द्रौपदी तारा मंदोदरी सीता ही नावं पंचकन्या स्मरे नित्यम. का मुलगी नको आहे ना, मुलगी बाजूला, स्त्रियांवर अत्याचार, पण ही नावं का घेतली जातात? अहो त्यांनी कर्म आणि आदर्श आमच्या पुढे एवढा ठेवला आहे. म्हणून कौरव पांडव तुझं मिळून पांचारिले अर्जुन रती बैसविले आणि शकुन कुरकुला पाहुणी बयो आणि बय तुला ये बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल. ऐसे ही खड़े रहो मैडम, और मुझे लगता है आप ऊपर आओ तो बहुत अच्छा रहेगा. स्मिता ताई थोड्या माझ्या बाजूला या ना, या 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 यांना आपल्या कधी भेटी होणार आहेत? आइए आइए मैडम, ये लास्ट तक है, मैं एंड करने वाली हूँ. थोड़ा आनंद लीजिए. महाराष्ट्र में हमारा मैं तो पता रहता तो मैं आपको ऐसी साड़ी पहना देती थी. आइए मैडम, आइए ऊपर आइए, चप्पल निकालिए. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे घेऊनी आणि भीमा तटी बैसली सेवयो. पुंडलिक कुरकुला सवे घेऊनी समचरण विठेवरी ठेवनी. मेरे विठ्ठल भगवान समचरण वीट पर खड़े हैं. उन्हीं का वर्णन हमारे एकनाथ जी ने कहा है इन अक्षरों में. तो विठेवरी ठेवनी आणि वक्ता लागे निशिदिन दर्शन देण्या उभी सेवय अनबय तुला. आई शकुन सांगितला. एका जनार्दनी आनंद झाला आणि संती जय जयकार केला. शकुन कुरकुला पाहुणी वयो पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. अनबय तुला ये ज्ञान वाला बुरगुंडा होगा. बुरगुंडा इस शब्द का अर्थ है आपको इसकी बातें बताना, इसका ज्ञान आप तक पहुंचाना. तो बाई तुला, ए बाई बाई तुला, ए मावशे तुला खुळखुळा घे, मास्क घे, सॅनिटायझर घे, सुपल्या घे, दुरड्या घे, प्लॅस्टिकचं बुरुस घे, खराट घे आणि आपल्यातली घाण बाजूला काढ माय. मग बाई तुला औंदा बुरगुंडा होईल ग. एक मैसेज मुझे देना है. आपके शरीर का सबसे बड़ा हिस्सा है अपने दो हाथ. चप्पल
आपके शरीर का सबसे बड़ा हिस्सा हमारे शरीर को तंदुरुस्त रखने के लिए हमारे हाथ, क्योंकि हमारी उंगलियों के आगे सुनो सुनो सुनो, हमारी उंगलियों के आगे ब्लड सर्कुलेशन आगे जाता नहीं, वहाँ से रिवर्स हमें ये ब्लड सप्लाई करने का काम वहाँ से वापस करता है। और ये ब्लड जिसका समान प्रक्रिया से शरीर में पहुँचे उनको कोई पैरालिसिस होगा नहीं, उसका बीपी बढ़ेगा नहीं, उसको अटैक आएगा नहीं, और वो कहाँ थकेगा नहीं, हमेशा वो स्फूर्त रहेगा। तो इसीलिए हमारे हाथों की उंगलियां का जो उगम है, ये हाथ के तलवे, ये हम एक के ऊपर एक जब बजाना ठाला विठाला 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 Thank you, everybody. सगळ्यांचा थकवा गेला का? गेला ना? पुढचा कार्यक्रम बघायला अजून उत्साह येईल मग. आप कहीं भी ले जाओ इस अक्षरों के साथ. मी निवेदन करते भारूड रत्न चंदाताई तिवाडी यांचं स्वागत करण्यासाठी आपराजी कुचल यांना. आणि मला चंदाताई फक्त भारूड रत्न नाही बरं का, मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांना सांगावंसं वाटेल की भारूड रत्न असताना सुद्धा चंदाताई सामाजिक कार्यकर्ते आहेत, प्रबोधनकार आहेत. त्यांनी अनेकांना घरं मिळवून दिली आहेत, त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिलेला आहे, शाळा स्थापना केलेली आहे. आणि मला आता शहारे येत आहेत अंगावर, त्यांचा कामाचा व्याप इतका मोठा आहे की चंदाताई तुम्हाला शतशः प्रणाम. आणि काय सहजरित्या अगदी राष्ट्रपती भवनातून झोपडीपर्यंतचा जो प्रवास तुम्ही करवलाय आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आपरा कुशल स्वागत करतील चंदाताई तिवाडी यांचे. यांच्या चमूचेही स्वागत करतील आपरा कुशल. आणि यानंतरचे सत्र आहे चौथे सत्र, मराठी चित्रपट आणि प्रादेशिक ओळख. आणि यात सम्मिलित होणारे मानकरी मंडळी आहेत गणेश मतकरी, डॉक्टर आशुतोष जावडेकर, स्मिता जयकर आणि यांच्याशी संवाद साधतील श्रेयश भावे. आणि चंदाताईंच्या शाळेत 250हून अधिक विद्यार्थी शिकतात आहे बरं का. आणि एवढंच नाही तर प्रत्येक महिला ही उद्योजक व्हावी म्हणून त्यांना मशीन देऊन त्यांना स्वयंरोजगार पण त्या देतात. हे पुस्तक आहे बाहेर काउंटरवर ठेवलेलं, ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. भारुडातील वादळ एक चंदाताई असं याचं नाव आहे. आणि तुम्हाला जर हा कार्यक्रम पाहून वाटला असेल की खरंच भारुडाचं वादळ आहे का, आणि हे वादळ भारत देशाच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे, तर हे वादळ तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं तर माझ्यासारख्या चंदाताई अनेक निर्माण होतील आणि तुमच्या पुढची जीवनाची वाटचाल चालण्यासाठी याचा एक छोटासा उपयोग होईल. आणि म्हणून हे पुस्तक मी बाहेर ठेवलेलं आहे. ज्याला कोणाला पाहिजे असेल ते
कन्सेशनमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. मी अगदी चालता चालता 7-8 पुस्तकं फक्त आणली होती, तर बाहेरच्या काउंटरला ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घ्या. थँक्यू.